धुळ्यामध्ये ईव्हीएमची तोडफोड करण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 18 मध्ये ईव्हीएमची तोडफोड झाली आहे। भाजप उमेदवारांना ईव्हीएम फोडल्याचा आरोप करण्यात आलाय। सतीश महाल यांचा भाजप उमेदवारावर हा गंभीर आरोप आहे। या ठिकाणी आता पोलीस दाखल झालेले आहेत। निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष असणार आहे। तर धुळ्यामधली धक्कादायक बातमी, धुळ्यामध्ये ईव्हीएमच फोडण्यात आलेला आहे। ईव्हीएमची तोडफोड झालेली आहे। प्रभाग क्रमांक 18 मधील हा प्रकार समोर आलाय आणि भाजप उमेदवारांना हा ईव्हीएम फोडल्याचा आरोप होतोय। सतीश महाल यांनी हा आरोप केलेला आहे। आता या ठिकाणी पोलीस दाखल झालेत, त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे लक्ष असणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी ज्या उमेदवारावर हा आरोप होतोय, ज्यानं हा ईव्हीएम फोडलेला आहे, त्याला विचारणा देखील केली जाते। पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्याकडनं स्पष्टीकरण दिलं जाते। नेमकं या हे घडण्याचं किंवा हा ईव्हीएम फोडण्याचं कारण काय होतं हे अद्याप समोर आलं नाहीये। मात्र त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी। धुळे शहरात ईव्हीएमची तोडफोड करण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 18 मध्ये ईव्हीएमची तोडफोड करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत उमेदवार आहेत, काय सांगाल? या ठिकाणी प्रभाग क्रमांक 18 मिरच्या मारुती पंचमंडळाच्या शाळेच्या केंद्रावर काही तरुण हुल्लडबाजी करत होते। मी आलो आणि केंद्राध्यक्षांना, त्यांना दोघंही तिघं खोल्यांमधल्या केंद्राध्यक्षांना मी सांगितलं की बा या ठिकाणी कोणीही मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीबरोबर अनवॉन्टेड व्यक्तींना कोणाला प्रवेश देऊ नका, भले ते आमच्या फेवरचे असतील तरी नका देऊ। परंतु या ठिकाणी मी त्यांच्याशी बोलून बाहेर निघाल्यानंतर एपीआय मोहिते यांच्याशी बोलत असताना अचानक विक्की परदेशी, प्रवीण अग्रवाल यांच्यासह 50 ते 70 लोकांचा मॉब या केंद्रावर चालून आला। त्यांनी तिकडे खोली क्रमांक 2 मध्ये घुसून तिथल्या केंद्राध्यक्षांना त्यांनाही शिवीगाळ केली। इथल्या सर्व महिला मतदार जे बसले ते पण भांबावून गेले, ते रडायला लागले। आणि या ठिकाणी खोली क्रमांक 3 मध्ये घुसून त्यांनी ईव्हीएम मशीन सुद्धा त्या ठिकाणी फोडून केंद्राध्यक्षांना त्यांना शिवीगाळ करून प्रचंड प्रमाणामध्ये दहशत या ठिकाणी माजवली। आणि जे आमचे शिवसेनेचे SC आणि ST कॅटेगरीचे जे महिला उमेदवार होत्या त्यांना सुद्धा खुर्च्या मारून फेकल्या आणि त्यांना लातांनी डायरेक्ट त्या ठिकाणी त्यांनी मारलेले। इतकी दहशत पोलीस डिपार्टमेंटच्या समोर झालेली असताना सुद्धा पोलिसांनी त्यांना अटकाव करण्याच्या ऐवजी त्यांना मोकाट त्या ठिकाणी जाऊ देण्याचं या ठिकाणी कार्य। आपल्यासोबत शिवसेनेच्या आमदार आहेत मंजुळा गावित, काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? या ठिकाणी प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदान सुरू असताना ज्यावेळेस हे असे प्रकार घडलेत, आपलं मतदानाचं मशीन तोडण्यात आलं आणि अगदी काही कारण नसताना सुद्धा या ठिकाणी हे बाहेरचे जे लोक येतात, मतदान करणारे असतील त्यांना ठीक आहे, मतदान करू शकतात। परंतु हे 50-60 लोकांना घेऊन जे मध्ये प्रवेश केले त्यांनी, आणि पोलिसांच्या समोरच ही घटना घडलेली आहे असं आमचे हे सर्व उमेदवार आणि त्यांचे ह्या महिला उमेदवार देखील इथं समोरच होत्या। महिला उमेदवारांना देखील त्यांनी अतिशय म्हणजे त्यांच्यावर खुर्च्या फेकून मारल्यात आणि उमेदवाराला सुद्धा या ठिकाणी शिवीगाळ करण्यात आली। आणि आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या संदर्भात माहिती दिलेली आहे का, आणि तुमची काय प्रमुख मागणी आहे? या ठिकाणी पोलीस विभागांना हीच आमची विनंती असेल। काल देखील असेच प्रकार घडलेले आहेत। कालही आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुखांच्या घरावर असाच हल्ला करण्यात आला, दगडफेक करण्यात आली। आजही आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्याच मतदान केंद्रावर या ठिकाणी असे प्रकार होऊन राहिलेत आणि म्हणून आम्हाला हे सर्व प्रशासन पाहत असताना सुद्धा बऱ्याच वेळेस आम्हाला या ठिकाणी सहकार्य मिळत नाही। प्रकरणामध्ये काय भूमिका घेतात आणि निवडणूक आयोगाची ही भूमिका जी आहे ती यामध्ये महत्वाची ठरणार आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।